तुला दाखवू का मग? दाखव की तुला इथं नको रूम मध्ये काय ठेकेदार प्रोजेक्ट कसं करताय? येऊन दाखव तर प्रोजेक्ट मध्ये त्यांना टक्केवारी हवी होती, त्याच्यामुळे हा वाद झालेला आहे। त्यांच्या मनमर्जीतला ठेकेदार आहे तो RR धोत्रेज आहे, त्यांच्या घरापाशी राहणारा व्यक्ती आहे आणि त्यांना त्याच माणसाला काम पाहिजे, त्याला टक्केवारी पाहिजे म्हणून त्या माझ्या अंगावरती धावून आल्या। माझ्या प्रभागातले हे काम आहे, माझी नगरसेविका झाल्या तुम्ही, मी स्टँडिंग आहे, तुम्ही अजिबात ह्याच्यामध्ये लक्ष घालायचं नाही, आता मी तिथली मालकी नाही, मी बघून घेणार, ह्याच्यावरनं वाद झालेला आहे। पण मूळ प्रकरण काय आहे नेमकं? त्यांना वसतिगृह होऊ द्यायचं नाहीये, वसतिगृह कुठं टक्केवारी, त्यांचं मूळ प्रकरण म्हणजे टक्केवारी। नेमकं काय, कधीपासून त्याचं काम? 2018 पासून, काय स्टेटस? 2018 पासून त्याचं काम चालू आहे। 4 मजले आता बांधकाम पूर्ण झालेलं आहे, पाणी टाकीचं वगैरे काम झालेलं आहे आणि आता जे उर्वरित काम आहे, कलर असेल, लाईट असेल, बेड असतील, कपाटा असतील, समोरचं भिंत बांधून असेल किंवा तिथलं समोरचं ग्राउंड वगैरे व्यवस्थित करणं असेल, ह्या अजून एक कामं नळ फिटिंग करणं असेल, अशी कामं बरीचशी आहेत तिथं। त्या कामाचं 3 कोटीचं म्हणजे 2,20,00,000चं GST वगैरे कट होऊन कोटी ह्याचं काम लागलेलं आहे। त्याच्याच मर्जीतलं त्यांनी तो ठेकेदार बसवलेला आहे आणि त्यांचं ते टक्केवारीसाठी त्याच्यासाठी तिथं येऊन त्या पाठपुरावा करत आहेत। आणि कारण ही मी जर 2018 पासून जर मी काम करत असेल आणि तू माझी नगरसेविका, मी आता स्टँडिंगच आहे, हा रुबाब दाखवणं योग्य नाही आहे। मला माझी टक्केवारी मला घ्यायची आहे, मला माझं असं झालं, ह्या त्यांचे गुंड वगैरे घेऊन येऊन धमकवणं हे आम्हाला मला बरं वाटलेलं नाही, योग्य वाटत नाही आहे। कारण आदिवासी मागासवर्गीयांच्या मुलींचं व्यथा ज्या आहेत ना पारधी समाजातल्या, त्यातल्या त्यात पारधी समाजाच्या व्यथा ह्या नगरसेविकांना माहिती नाही आहे, समाज म्हणून तर ह्यांना कुणालाच माहिती नाही आहे। प्रत्यक्षात समाजामध्ये जाऊन जेव्हा ह्या काम करतील ना, पालापाडामध्ये जाऊन जेव्हा ह्या काम करतील ना, जेव्हा मुलीवरती, महिलांवरती अन्याय अत्याचार होतो, त्यांच्यावर बलात्कार होतो, त्यांना शिक्षणापासून वंचित ठेवलं जातं, हे जर त्यांना माहिती राहिलं असतं तर त्यांनी टक्केवारीची भाषा केलीच नसते। ह्याच्यावरनं वाद पेटलेला आहे। मी पक्षश्रेष्ठीकडे तक्रार करणार आहे, पक्षश्रेष्ठींनी माझी बाजू त्यांच्याकडे मी मांडणार आहे, त्यांनी माझी बाजू समजून घेतील एवढीच माझी अपेक्षा आहे। आज माझं श्रीनाथ भीमाले साहेबांशी माझं बोलणं झालं, श्रीनाथ भीमाले साहेबांनी त्यांना बोलावून त्यांना ही समजूत घातलेली आहे।